आता बातमी राज्यामधली आहे। मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरती काल मुख्यमंत्र्यांच्या वर्षा या बंगल्यावरती 1.5 तासापेक्षाही जास्त वेळ बैठक झालेली आहे। फडणवीसांच्या उपस्थितीमध्ये उपसमितीची बैठक झालेली आहे। या बैठकीत महाधिवक्ता, उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील उपस्थित होते। त्याआधी उपसमिती आणि महाधिवक्त्यांची बैठक झाली आहे। त्याच बैठकीमधला तपशीलवार वर्षा बंगल्यावरील बैठकीत चर्चा झालेली आहे अशी माहिती मिळते। मुख्यमंत्र्यांना ही माहिती देण्यात आलेली आहे। हैदराबाद आणि सातारा गॅझेटेरियल संदर्भात बैठकीत चर्चा झाल्याची माहिती मिळते। उपसमिती महाधिवक्त्यांच्या बैठकीमधला तपशील हा मुख्यमंत्र्यांसोबत वर्षा या बंगल्यावरती चर्चा करण्यात आलेली आहे। अक्षय कुडकेलवार या संदर्भातली माहिती देतात। अक्षय, काल रात्री उशिरा ही महत्त्वाची बैठक झाली। बैठकीतले मुद्दे काय आणि त्याच्यानंतर आता पुढच्या आजच्या काळामध्ये काय घडामोडी घडू शकतात? तृप्ती, आज चौथा दिवस आहे मनोज जरांगे यांच्या आंदोलनाचा आणि चौथ्या दिवशी नेमक्या आंदोलनाची आणि आंदोलकांची समजूत कशा पद्धतीने काढायची, सरकारच्या हाती नेमकं काय काय आहे, कुठल्या मुद्द्यांवर सरकार यांची मनधरणी मनोज जरांगे पाटील आणि या आंदोलकांची करू शकते, याबाबत काल चर्चा झाली। राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यासोबतच मराठा उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील यांच्यामध्ये साधारण काही काळ ही चर्चा झाली। रात्री उशिरा ही चर्चा झाली होती। उपसमितीची बैठक पार पडली। या उपसमितीच्या बैठकीनंतर नेमका मनोज जरांगे पाटील यांच्याकडे काय प्रस्ताव पाठवायचा याबाबत ही सगळी चर्चा झाल्याचं कळतंय। कारण आपण जर बघितलं तर परवा त्या सगळ्या संदर्भात उपसमितीची बैठक झाल्यानंतर उपसमितीचं एक शिष्टमंडळ, शिंदे समितीचं शिष्टमंडळ मनोज जरांगे यांना 2दा भेटलं होतं। मात्र मनोज जरांगे त्यांच्या काही मागण्यावर ठाम होते। त्यामुळे आता इतर कुठल्या गोष्टी मनोज जरांगे पाटील यांच्या आपण मान्य करू शकतो का, यासोबतच नेमकी मंत्रिमंडळ उपसमितीची आणि राज्यातले जे काही इतर विविध पक्षाचे नेते हे मनोज जरांगे पाटील यांची भेट घेत आहेत, त्यानंतर ज्या काही प्रतिक्रिया त्यांच्या माध्यमातून येत आहेत, या सगळ्याबाबत सविस्तर चर्चा काल राज्याचे मुख्यमंत्री आणि राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासोबत झाली। आणि यानंतर आज उपसमितीचे नेते या मनोज जरांगे यांची समजूत काढण्यासाठी आझाद मैदानावर येऊ शकतात। तत्पूर्वी आज उपसमितीची पुन्हा एकदा बैठक होऊ शकते। निश्चित कालची बैठक आणि आज मनोज जरांगे यांच्या उपोषणाचा आजचा चौथा दिवस, त्यामुळे आज दिवसभरात सुद्धा महत्त्वाच्या घडामोडी घडू शकतात।